ते जर पाहिलं तर कुणाल प्रकाश घरत याने त्यामध्ये आपल्याला 10 किलो चिकन, नंतर प्रवीण दुडिया खैरा फटक यांच्याकडनं आपल्याला 50 किलो तांदूळ सुद्धा त्यांच्याकडनं आपल्याला दिले. ह्या सर्वांचं मी खूप खूप मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करतोय. तदनंतर महावीर शेठ रुप्रजत पाचचे त्याने सुद्धा आपल्या ह्या स्पर्धेला चांगलं सहकार्य केलंय. तदनंतर इरफान फॅब्रिकेशन यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य पाहायला मिळते. तदनंतर रवी विश्वकर्मा यांच्याकडनं सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य पाहायला मिळते. हॉटेल ललित यांच्याकडनं सुद्धा ह्या स्पर्धेसाठी चांगलं सहकार्य पाहायला मिळते. तदनंतर हॉटेल लोकेश बार अँड रेस्टॉरंट यांच्याकडनं सुद्धा आपल्याला आर्थिक सहकार्य पाहायला मिळते. तदनंतर गुड्डू सिंग यांच्याकडनं सुद्धा आपल्याला नक्कीच चांगलं सहकार्य पाहायला मिळते. तदनंतर इम्रान फॅब्रिकेशन यांच्याकडनं सुद्धा एक चांगलं सहकार्य पाहायला मिळते. बघूया सामन्याला सुरुवात होते. सेमीफायनलचा सामन्याला सुरुवात पहिलं षटक घेऊन येतो. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संजय, तर सलामीचे 2 फलंदाज. चांगला फटका, चेंडूला कट केला जाते, चेंडू सरळ निघून जाईल. तो डीप पॉइंटच्या दिशेने चेंडू सरळ निघून जातो. तो पहिला चौकाराने श्री गणेशा होतोय, तो म्हणजे सरकार फायटर या संघाचा. तर बघूया सलामीचे 2 बॅटर. एका साईडला पाहिलं तर तर नक्कीच आपले ज्येष्ठ खेळाडू आणि जे मान्यवर म्हणजेच आपल्या गावातील सर्व प्रत्येक कार्यामध्ये कार्यरत असतात असे सर्व जे समोर जे आहेत त्यामध्ये इकडून तरी नीट काही समजत नाही. मला वाटतं तिकडे प्रशांत बाळू जवन भाऊ आहे, उमेश घरत मला वाटतं आहेत आणि नक्कीच अजून काही समजत नाही. ह्या सर्वांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन इकडून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. मी सर्वांना ज्येष्ठ जे खेळाडू असतील मैदानाच्या आजूबाजूला कुठेही कृपया या मुख्य व्यासपीठावर ना आपण नक्कीच मॅचचा आनंद घ्यायचा आहे. नक्कीच कारण की आपली गावची लीग आहे. नक्कीच जे जुने जाणते खेळाडू यांच्यामुळेच कुठेतरी आपल्या खेळाला एक वाव मिळाला. मी सर्वांना विनंती करेल आपण कृपया या मुख्य व्यासपीठावर ना आपण मॅचचा आनंद घ्यायचा आहे. पुढचा चेंडू संजय, बघूया चेंडू लाभ केलाय, चेंडू निघून जाईल का नाही. चांगला झेल अभिजित घरत, चेंडू खाली. इकडून मात्र पाहिलं तर अक्षय एक मोठा गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला येईल. ज्या खेळाडूने पहिल्या मॅच मध्ये जी नक्कीच एलिमिनेटर लावून होता त्यामध्ये जर पाहिलं तर अक्षय यांनी एक हल्ला चढवला होता, तो म्हणजेच साहिल ह्याच्यावर. परंतु आता कुठेतरी जाळा जो अडकवला टाकला होता त्या जाळ्यामध्ये एक मोठा मासा नक्कीच अडकवलाय. तर नक्कीच चांगली सुरुवात म्हणता येईल नागेश 11 या संघाची. असं कुठं वाटलं नव्हतं कालपर्यंत की नागेश 11 इथपर्यंत प्रवास करेल, परंतु बॉल आउट मध्ये अभिजित याने जो चान्स घेतला आणि तदनंतर जर पाहिलं तर नागेश 11 अजूनही मागे वळून पाहिलं तर नक्कीच सुरेख खेळ त्यांचा आजच्या दिवसामध्ये. आताची सुद्धा मॅच फसली होती जिकडे अभिजितला पाहिलं आपण 4 जीवदान, अभिजित सारख्या खेळाडूला जर 4 जीवदान मिळणार तर नक्कीच मॅच तो आपल्याकडे घेऊन जाऊ शकतो एवढी त्याच्याकडे कळत होते. आणि तीच चुकी भविष्य वॉरियरचे जे शतरक्षक होते वारंवार करत होते. 4 झेल अभिजितचे सोडले आणि तिकडून मात्र भविष्य वॉरियर्सला मॅच गमावी लागली. तर बघूया आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं नवीन बॅटर, तो म्हणजेच दीपक. तर बघूया या षटकातील मला वाटतं 3 चेंडूंचा खेळ झाला. पहिला षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा षटक. नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 6 या आकड्यावर. पुन्हा एकदा तयार, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. आता मात्र सुरेख फटका, चेंडू सरळ निघून जाईल, तो मिड ऑफच्या डोक्यावरनं सरळ लॉंग ऑफला निघून जाईल. तो 2 बाउन्स चेंडू निघून जातो तो सरळ 4 धावींसाठी. तर 4 धावेने धावफलक आपल्याला 10 म्हणजेच डबल फिगर मध्ये पाहायला मिळते. नक्कीच चांगली सुरुवात एक, परंतु एक मोठा गडी नक्कीच तंबूच्या आसऱ्याला गेलाय, तो म्हणजे अक्षय. तर पुन्हा एकदा तयार गोलंदाजी पार्कवर गोलंदाज नक्कीच पाहायला मिळतो तो म्हणजेच संजय. एकदा क्रॉस बॅटेड अभिजित आहे, थोडस खराब, नक्कीच खराब क्रिकेट पाहायला मिळते अभिजितने. थोडस पुढे
आला नंतर चेंडूने थोडस वळण घेतलं, चेंडू सरळ निघून गेलाय तो काऊ कॉर्नरला, वन बाउन्स सीमा पार चौकार. तर 4 धावेने मला वाटतं पाहिलं तर धावफलक 14 ह्या आकड्यावर पाहायला मिळते. तर नक्कीच ह्या षटकामध्ये 3 चौकार येत आहेत. एकंदरीत जर पाहिलं तर एक विकेट सुद्धा गेलाय, परंतु शेवटचा चेंडू ह्या षटकातील अंतिम आणि शेवटचा चेंडू सरळ बॅटने खेळाय, चेंडू निघून जाईल तो सरळ लॉंग ऑफ च्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ निघून जाईल तो 6 धावेसाठी. खूप मोठं षटक पाहायला मिळालंय या षटकामध्ये. 3 चौकार आणि एक षटकार पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 20. तर बघूया दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजेच अभिजित गुट्टू. नक्कीच चांगली फलंदाजी मागच्या मॅच मध्ये वन हँडेड मॅचला आपल्या हातामध्ये घेऊन आला असा हा खेळाडू अभिजित. तर नक्कीच मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी अभिजित समोर जर पाहिलं तर दिनेश. मात्र बघूया तिकडे पंचांकडे अपील करतात, पंच म्हणतात लेग साईडला जाणार चेंडू, लेग बाईकचा इशारा, अवांतर एक अतिरिक्त धावफलकर आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक जरी एक विकेट गमावला असला तरी सुद्धा स्कोअर जर पाहिलं तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपल्याला धावा नक्कीच 20 ह्या पाहायला मिळाल्या. नक्कीच जो पॉवर प्लेचे षटक असतात त्या षटकांना मोठं षटक बनवण्याचं नेहमीच फलंदाजांचं मानस असतं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी यशस्वी होताना पाहिलं पहिल्या षटकामध्ये सरकार फायटर या संघाला. पुन्हा एकदा तयार, पुन्हा एकदा उंचावरून क्रॉस पॅटेड खेळण्याचा प्रयत्न पाहिलं, चेंडूला थोडस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न अभिजित यांचा आणि नक्कीच निर्धाव चेंडूने सांगता होते. ह्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ संपलाय. धावसंख्या नक्कीच आपल्याला धावफलकर पाहायला मिळते ती म्हणजे 21 या आकड्यावर. बघूया अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा तयार गोलंदाजी मार्कवर अभिजित. आता मात्र स्लो फुलटॉस चेंडू वाईडिश लॉंगच्या दिशेने चेंडू 2 बाउन्स सरळ निघून जातोय तो 4 धावींसाठी. तर ह्या 4 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 25 ह्या धावसंख्येवर. एकदा त्याच दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु निर्धाव चेंडू चांगला चेंडू म्हणता येईल अभिजित यांच्याकडनं. ह्या षटकातील 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलक जर पाहिलं तर अजूनही 25 ह्या धावसंख्येवर पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 20 धावा आल्या होत्या, त्यानंतर 4 चेंडू मागे 5 धावा खर्च करतोय अभिजित. तर मात्र खराब चेंडू बघूया, चेंडू येतोय तो शॉट थडम्यांच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षक साहिल यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. एक धावेवर समाधान मानावं लागते. ह्या एक धावेनिशी जर पाहिलं तर नक्कीच धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 26 या आकड्यावर. बघूया या षटकातील शेवटचं आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजेच अभिजित. बघूया सुरेख षटक हाताळतो, अजूनपर्यंत फक्त 6 धावा खर्च करतोय तो म्हणजे अभिजित. पुन्हा एकदा फुलटॉस लो फुलटॉस चेंडू म्हणता येईल, चेंडू जातोय तो मिडॉन च्या क्षेत्ररक्षकाकडे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. 1 धाव येते, 1 धावेनंतर धावफलक 27 या आकड्यावर पाहायला मिळते. षटक संपतंय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे सरकार फायटर ह्या संघाची धावसंख्या 1 गडी बाद 27. धन्यवाद. तर बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच सुनील
आणि सरमोड जर पाहिलं तर स्ट्राईकवर आहे तो म्हणजे दिनेश. नक्कीच एकाच गावातून दोन्ही खेळणारे हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच एकमेकाच्या उणीव कमी जाणीव असतील ह्या दोन्ही खेळाडूला. तर माहित आहे सुनील कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतो आणि सुनीलला सुद्धा माहित आहे दिनेशला सुद्धा माहित आहे सुनील कुठल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. नक्कीच दोन्ही एकाच गावामधून खेळणारे खेळाडू बघूया. एक चांगला दोघांमध्ये एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच चांगला चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढलाय चेंडू जातो तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तोपर्यंत एक धाव घेण्यात यश येते. एक धावेनिशी जर पाहिलं तर धावफलक आपल्याला नक्कीच 28 ह्या आकड्यावर पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. आता जर पाहिलं तर आता मात्र स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच दीपक यांच्याकडे. तर मात्र खूप बाहेर जाणारा चेंडू पंच म्हणतायत वाईड. तर एक अतिरिक्त धावेने धावफलक आपल्याला नक्कीच पुढे पाहायला मिळते ते म्हणजे 29 या आकड्यावर. तर नक्कीच ह्यानंतर आपल्याला साई प्रॉपर्टीज पवन सर याने सुद्धा आपल्याला चांगलं सहकार्य केलंय. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार व धन्यवाद. पुन्हा एकदा तयार. आता मात्र मोठा एज आणि बाकीचं कार्य अक्षय घरत आपल्याला पाहायला मिळतात एसटीच्या मागे. पुन्हा एकदा गडी बाद होतोय तो म्हणजे सरकार 11 ह्या संघाचा नक्कीच सरकार फायटर या संघाचा दीपक बॅक टू डगआउट. दर्शनाला बसू नका नका दर्शनाला बसू नका नका मारताय माझे हाता पारले डोंगरावर पडलाय दुःखाचं आई माझी दोन. बघूया नवीन बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो तो म्हणजेच शुभम छोटू. नक्कीच एक गुणी खेळाडू ह्या बेटेगाव मधून आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया स्ट्राईक नक्कीच शुभम यांच्याकडे राहणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर धावफलकर आपल्याला धावा पाहायला मिळतात त्या म्हणजेच 29. परंतु तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज आपल्याला समोर पाहायला मिळतो तो म्हणजे सुनील. तर बघूया एक बेस्ट वर्सेस बेस्ट असा हा सामना. शुभम पहिला स्विच हिट करण्याचा प्रयत्न, थोडासा चेंडू पडल्यानंतर खालती राहतो. बाकीचं कार्य यष्टीच्या मागे अक्षय घरत चांगलं करतायत. निर्धाव चेंडूने सांगता होते. धावफलक जर पाहिलं तर 29 ह्या आकड्यावर अजूनही थांबलेला आपल्याला पाहायला मिळते. ह्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक झालाय. अजून 3 चेंडू नक्कीच उर्वरित 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया पुन्हा एकदा तयार. सुरेख चेंडू, खूप सुरेख चेंडू, नाईस डिलिव्हरी. खरोखरच चेंडू मिडल एसटीवर पिच होतोय आणि नक्कीच ऑफ एसटीच्या बाहेर म्हणजे किती चेंडू कट केला. नक्कीच चांगलं व्हेरिएशन, सुपर डिलिव्हरी पाहायला मिळते ती म्हणजेच सुनील यांच्याकडनं. पुन्हा एकदा तयार सुनील. आता मात्र आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडूला सरळ फेकून दिलाय. प्रयत्न खूप सुरेख होते. नक्कीच खूप सुरेख प्रयत्न पाहायला मिळाल ते अभिजित यांच्याकडनं. अभिजितला माहित आहे ह्या विकेटची प्राइस काय आहे. अभिजितला माहित आहे. नक्कीच छोटू म्हणजे शुभम जेवढ्या लवकर मैदानाच्या बाहेर जातील नक्कीच ब्रेक लावू शकतात ह्या धावसंख्या. एक चांगला एफर्ट पाहायला मिळाला तो म्हणजे अभिजित यांच्याकडनं. ह्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे सुनील. चांगला प्रयत्न. अभिजित थोडस इंजर्ड पाहायला मिळतात. बघूया जा थोडस बघा. जर पाहिलं तर उन्हाचं 10 ऊन नक्कीच खूप आहे आजच्या दिवसामध्ये. काल कुठेतरी थोडस कमी आणि कंटिन्यूस जर पाहिलं तर लगातार मॅच खेळतायत. ह्या उन्हामध्ये लगातार 3-4 मॅच खेळणं खूप अवघड होतं आणि काल आम्ही ह्याचमुळे आम्ही डिसिजन चेंज करत होतो की जे टॉपर आहेत ते 3रं राऊंड खेळतील म्हणजे प्रत्येकाला आराम मिळेल. परंतु शेवटी प्रत्येकाच्या कर्णधारावर अवलंबून होतं
एवढ्या उन्हामध्ये कंटिन्युअस तुम्ही 4-5 मॅच 6 षटकांचे खेळणं अवघड होतं आणि नक्कीच पाहायला मला वाटतं क्रॅम्प आला असेल. नक्कीच खूप मेहनत घेतायत. त्याने बाईट्स दिली होती की आम्ही मेहनत करून नक्कीच अक्षय म्हणजेच नागेश 11ला फायनल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. जातोय तो कव्हरच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. षटक संपतंय. 2-3 षटकांच्या समाप्तीनंतर जर पाहिलं तर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात ते म्हणजे 2 गडी बाद 31 धावा. नक्कीच खूप सुरेख क्वालिटी वर्क कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळते ओम साई स्पोर्ट यांच्याकडनं. नक्कीच बोईसर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा ओम साई स्पोर्ट होते आणि त्यामध्ये जर पाहिलं तर कॅमेरा वर्क आपण खूप सुरेख पाहिला. त्यामध्ये एक चेंडू असा कॅप्चर केला होता की त्याचा टेनिस हा नाव सुद्धा दिसत होता. एवढी क्लिअरिटी खूप कमी वेळेमध्ये ओम साई स्पोर्टने खूप मोठी भरारी घेतली. त्यांना खूप खूप शुभेच्छा. नक्कीच चांगलं क्वालिटी वर्क आपल्याला पाहायला मिळते. तर बघूया मैदानाच्या आतमध्ये आता मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नक्कीच गोलंदाज पाहायला मिळेल. ह्या संघाचा आयकॉन खेळाडू आणि कर्णधार स्वतः अभिजित ज्या प्रकारे सकाळी त्याने बाईट्स दिलंय आम्ही मेहनत करू आणि अक्षय म्हणजेच नागेश 11 ह्या संघाला फायनल पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू आणि तेच जीवाच्या आतंकामध्ये नक्कीच मागच्या चेंडूवर आपण एक पाहिलं एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न होता. नक्कीच चांगला प्रयत्न सर्व खेळाडूंकडनं पाहायला मिळतात. खूप मेहनत घेत आहेत. तर बघूया सरकार फायटर एका बाजूला खूप स्ट्रॉंग ह्या स्पर्धेतील संघ आपल्याला पाहायला मिळतो. तर अभिजित वैयक्तिक दुसरं आणि संघाचं चौथं षटक
हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅक वर आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे अभिजित. तर बघूया जर पाहिलं तर नक्कीच मागचा षटक सुनील ह्याने खूप सुंदर हाताळला. एक षटक, 4 धावा आणि 1 गडी. सुरेख गोलंदाजी. पहिला चेंडू चौथ्या षटकातील स्लो फुलटॉस, फसवा चेंडू, गती परिवर्तन, व्हेरिएशन पाहायला मिळाला अभिजितकडनं, जी त्याने हवेमध्ये जी नक्कीच एक जंप मारली होती त्यामुळे त्यांच्या पायाला सुद्धा थोडीशी दुखापत आपल्याला पाहायला मिळते. परंतु लढवय्या अभिजित आपल्याला अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बघूया थोडस इंजर्ड आहे परंतु नक्कीच त्याने जे सकाळी बाईट दिलंय त्याच्यासाठी पूर्णपणे झूज देतोय हा अभिजित. पुन्हा एकदा आता मात्र चेंडू सरळ निघून जाईल तो लॉंग ऑनच्या डोक्याच्या वरनं चेंडू सरळ निघून जातोय तो 6 धावेसाठी. निवडतीचे नक्कीच धावसंख्या आपल्याला धावफलकर पाहायला मिळते ते म्हणजे 37. नक्कीच चांगली फलंदाजी सरकार फायटर मध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या सामन्यामध्ये साई सिदोबा यांनी 97 धावा बनवल्या होत्या. 98 धावा सुद्धा जवळजवळ चेसच्या करण्याची त्यांची तयारी, कारण की खूप चांगले मोठे फलंदाज आहेत त्यांच्याकडे. मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर दिनेश आणि शुभम आपल्याला पाहायला मिळतात. निर्धाव चेंडू या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू मागे 6 धावा खर्च करताना दिसतोय तो म्हणजे अभिजित थोडासा इंजर्ड आहे परंतु तरी सुद्धा गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय अभिजित. पुन्हा एकदा तयार. मात्र सुरेख चेंडू हलक्या हाताने टॅप केलाय, चेंडू येतोय तो शॉर्ट कव्हरच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळते. एक धाव पूर्ण होते. आता मात्र जर पाहिलं तर स्ट्राईक वर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे शुभम घरात. नक्कीच त्याच्याकडनं खूप आशा असणार आहेत कारण की हा खेळाडू जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये राहील तोपर्यंत तर मोठे मोठे फटके नक्कीच आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कारण की एक बघूया तिकडे चेंडू उंच गेलाय, नो मॅन्स लँड मध्ये लँड होतो. एक धावच पूर्ण होते. एक धावेनिशी धावफलक जर पाहिलं तर 39 ह्या आकड्यावर आपल्याला पोहोचलेली पाहायला मिळते. नक्कीच इकडून तुम्हाला जर पाहिलं तर जवळजवळ 70, मागच्या मॅच मध्ये 75 धावा सुद्धा नागेश 11 ह्या संघाने चेस केल्या होत्या. इकडून कमीत कमी 70-75 धावा बनवाव्या लागतील परंतु गोलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग पाहायला मिळते सरकार फायटर संघाकडून. बघूया अजून या षटकातील मला वाटतं शेवटचा अंतिम चेंडू घेऊन येतो गोलंदाजी ट्रॅकवर अभिजित घरात. स्टँड अँड डिलेवर. चेंडूला सरळ फेकून दिलाय, चेंडू सरळ निघून जाईल तो नक्कीच लॉंगांच्या डोक्यावरनं चेंडू निघून जातो तो सरळ 6 धावांसाठी. तर नक्कीच वैयक्तिक दुसरं आणि संघाचं 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो गोलंदाज सुनील, ज्याने मागच्या षटकामध्ये जर पाहिलं तर 6 चेंडू मागे 4 धावा खर्च केल्या आणि 1 गडी नक्कीच बाद केला होता. असा हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतो. परंतु समोर जर पाहिला तर तेवढ्याच ताकदीचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला शुभम आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दिनेश. पहिला चेंडू नक्कीच 5व्या षटकातील सुचित चेंडू सरळ निघून जाईल तो बिग षटकारांसाठी. चेंडू सरळ निघून जातोय तो 6 धावींसाठी. तर नक्कीच पहिल्या चेंडूवर एक स्विच हिट करण्याचा प्रयत्न
आणि नक्कीच सक्सेसफुल पाहायला मिळतंय. शुभम यांच्याकडनं पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सुनील. मात्र सुरेख चेंडू परंतु खूप बाहेर, पंचांचा इशारा वाईड. एक अतिरिक्त धाव पाहायला मिळते. या एक अतिरिक्त धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे 52 ह्या आकड्यावर. पुन्हा एकदा तयार. थोडस प्रेशर बनवलंय शुभम याने गोलंदाज सुनील यांच्यावर. बघूया पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा खराब चेंडू. खराब चेंडूला सरळ फेकून झालं ते लॉंग लेगच्या वरून. चेंडू सरळ निघून जाईल तो फिक्स षटकारांसाठी. गॉन 6. नक्कीच जर पाहिलं तर ह्या षटकातील 2 चेंडू टाकून दिले. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 58 धावा. नक्कीच शुभम ज्या लई मध्ये फलंदाजी करतो इथून अजूनही मोठे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न होतोय. पुन्हा एकदा चेंडू निघून जाईल तो सरळ 6 धावींसाठी. काऊ कॉर्नरच्या वन हँडेड ज्याने कॅच घेतलंय प्रत्येक मला वाटतं सागर आहे. सागर ह्याने नक्कीच 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जो प्रेक्षक मैदानाच्या बाहेर सिंगल हँडेड एका हाताने कॅच घेईल त्याला 100 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच इकडून आपल्याला मिळणार आहे. तर पहिला मानकरी ठरतोय तो म्हणजे सागर घरत. पुन्हा एकदा तयार. नक्कीच शुभम खूप सुरेख फलंदाजी पाहायला मिळते आणि जेवढे चेंडू बाहेर जातील तेवढे चान्स बनू शकतात कॅचचे. मात्र रिव्हर्स स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर थोडस खालती राहतोय. निर्धाव चेंडूने सांगता येते. लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आल्यानंतर कुठेतरी एक निर्धाव चेंडू टाकण्यात यश येतंय ते म्हणजेच सुनील ह्यांना. तर बघूया अजून या षटकातील 2 चेंडू खेळ शिल्लक आहे. परंतु शुभम ने जो रूप नक्कीच चांगला चेंडू म्हणता येईल. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थोडासा फंबल. खूपच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. ह्या 2 खेळाडूमध्ये थोडासा फंबल पाहायला मिळालं आणि नक्कीच सिंगल धावेला डबल मध्ये कन्वर्ट केला. नक्कीच सुरेख रनिंग रनिंग बिटवीन द विकेट ह्या 2 फलंदाजांमध्ये. तर ह्या 2 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळते तो म्हणजे 66 ह्या धावसंख्येवर. अजून या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन तयार. तर मात्र पुन्हा एकदा वाईड लाईन खूपच बाहेर. पंच म्हणतायत वाईड. तर या एक अतिरिक्त धावेने धावफलक 67. अजून या इनिंग मधील 7 चेंडूंचा खेळ नक्कीच शिल्लक आहे आणि इथून मात्र एक मोठी खेळी नक्कीच पाहायला मिळेल. शुभम यांच्याकडनं पूर्णपणे लय फॉर्मात आहे असा हा फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र नक्कीच सुरेख चेंडू हलक्या हाताने चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने पाठवलं. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही. तर एका धावेवर समाधान मानताय. षटक संपतोय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर सरकार फायटर ह्या संघाची आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजेच 68. लॉस ऑफ 2 विकेट.
फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे शुभम. पहिला चेंडू शेवटच्या षटकातील तयार. पहिल्या चेंडूला उडवलाय, चेंडू सरळ निघून जाईल, तो क्विक हिट निघून जातो, तो म्हणजे 6 धावांसाठी षटकारांसाठी नक्कीच चांगला फटका शुभम यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळाला. इथून आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 74. नक्कीच ह्या स्पर्धेतील एक तर दुसरा चेंडू पुन्हा एकदा तयार. नक्कीच चांगला चेंडू जातोय तो डीप कौ कॉर्नरच्या दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षण, एकाच धावेवर समाधान मानावं लागते. 1 धावेनिशी धावफलक. तर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे 75. बघूया अजून या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या स्पर्धेतील चेंडू सरळ निघून जातोय तो लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षक डोक्याच्या वरनं चेंडू सरळ निघून जाईल, तो म्हणजेच 6 धावांसाठी. धावसंख्या जर पाहायला मिळाली तर 81. ह्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 97. आणि अजूनही त्या डीप बघूया ह्या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट धावसंख्या 97 आपल्याला पाहायला मिळते. तिथपर्यंत पोहोचू शकतोय का? आणि चेंडू निघून जाईल तो 1 बाउन्स, सीमा पार चौकार. तर ह्या 4 धावेनिशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजेच 85 धावा. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बघूया 2 चेंडूवर 2 मोठे फटके येत आहेत का? खूप मोठी धावसंख्या, धावांचं डोंगर उभं केलंय ते म्हणजे सरकार फायटर या तर सागर ह्यांना जे प्राइज लावलंय 1 हँडेड कॅश साठी 100 रुपयाचं, त्याचे मानकरी सागर ह्यांना प्राइज देताना रघुनाथजी घरत आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बघूया या 1 धावेनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 86. शेवटचं आणि अंतिम चेंडू ह्या षटकातील ह्या इनिंग मधील बघूया. नक्कीच पाहिलं तर समोर आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज स्ट्राईकवर तो म्हणजे शुभम. चेंडूला सरळ लाभ केलं जाते काऊ कॉर्नरच्या डोक्याच्या वरनं, चेंडू सरळ निघून जातो तो 6 धावेंसाठी. या 6 धावेनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजेच 93 धावा बनवायच्या आहेत. आणि इकडून कुठे ना कुठे ज्या प्रकारे शुभम दिनेश यांनी जी फलंदाजी केली त्यापेक्षाही सुंदर आणि 100% एफर्ट द्यावे लागतील अभिजित आणि नागेश 11च्या फलंदाजांना. सर्व ठिकाणी कॅमेरा फिरून सर्वांना आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचा आहे. एक गोड आठवण भेटेगाव प्रीमियर लीग
पर्व पाचवं. नक्कीच ह्या पाचव्या पर्वामध्ये आपण अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचतोय. संध्याकाळचं सत्र चालू होतंय. जर पाहिलं तर एका बाजूला सरकार फायटर ह्या संघाने 6 षटकामध्ये 92 धाव बनवल्यात आणि 93 धावांचं लक्ष भलं मोठं एक डोंगर समोर उभं केलंय. ते म्हणजेच नागेश 11 ह्या संघासमोर. परंतु नागेश 11 या संघाने मागच्या मॅच मध्ये जवळजवळ 75 धावा चेस केल्या होत्या. नक्कीच इथून जर चांगली खेळी केली, चांगली फलंदाजी करावी लागेल. नक्कीच हमले चालवावे लागतील. ज्याप्रमाणे शुभम आणि दिनेश ह्याने चांगली फलंदाजी केली, मोठे मोठे फटके पाहायला मिळाले आणि तीच फलंदाजी, त्याच प्रकारची फलंदाजी करावी लागेल. तर आणि तरच नक्कीच तुम्ही ह्या जो तुम्ही एक स्वप्न पाहिलाय बेटेगाव प्रीमियर लीग पर्व 5 मध्ये फायनल मध्ये पोहोचण्याचं, ग्रँड फिनाले मध्ये पोहोचण्याचं, ते पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जी क्षमता आहे त्याच्यापेक्षा उंच खेळ करावा लागेल. कारण की सरकार फायटरकडे ताकदवान फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. शुभम घरत, विशाल गुजर असे 2 बघूया एक मोठं डोंगर. म्हणजे 6 षटकामध्ये 93 धाव बनवायचे आहेत आणि सलामीचे 2 बॅटर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. ते म्हणजेच एका बाजूला स्ट्राईक वर जर पाहिलं तर संजय आणि नॉन स्ट्राईक वर अक्षय घरत. तर बघूया पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नक्कीच ह्या संघातील आयकॉन आणि कर्णधार शुभम आपल्याला पाहायला मिळतो. नक्कीच शुभम ह्याने जर पाहिलं तर मला वाटतं 13 चेंडू आणि 36 धावांची एक बहारदार खेळी आपल्याला पाहायला मिळाली शुभम यांच्याकडनं. आणि दिनेश यांच्याकडनं 14 चेंडू आणि 32 धावांची खूप सुरेख पार्टनरशिप ह्या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. तर नक्कीच ज्या प्रकारे शुभम आणि दिनेश ने फलंदाजी केली त्यापेक्षाही उंच खेळ करावा लागेल नागेश 11 ह्या संघाला. परंतु तेवढीच ताकदवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे सरकार फायटर या संघामध्ये. बघूया सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू सेमीफायनल मधला, दुसऱ्या इनिंग मधला सुरेख चेंडू, नक्कीच खोलवर पद्धतीचा चेंडू. 1 धाव कंप्लीट होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धावेनिशी जर पाहिलं तर श्री गणेशा होतोय नागेश 11 ह्या संघाचा. नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल आणि ह्या 93 धावा बनवण्यासाठी स्वतः ह्या संघाचे संघ मालक अक्षय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पहिलाच चेंडू उंचावरून मारण्याचा प्रयत्न शुभम करतायत. चुकी होते शुभम यांच्याकडनं. अक्षय माहित आहे मोठे फटके खेळावे लागतील, 93 धावा बनवायचे आहेत. 93 धावा तुम्ही सिंगल डबल खेळून तुम्हाला नाही बनवता येणार, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि त्याचाच प्रयत्न चालू आहे. पहिल्या चेंडूवर प्रहार करायचा होता शुभम यांच्यावर, परंतु जर चेंडू पाहिला तर वेगवान चेंडू, नक्कीच मला वाटतं बॅटच्या स्टिकरवर चेंडू लागला, सरळ झाला आणि स्वतः आपल्या फॉलो थ्रू मध्ये कॅच घेण्याचा प्रयत्न शुभम यांचा होता. परंतु आता मात्र ते खूप सुरेख चेंडू, तेवढा चांगला फटका, चेंडू निघून जाईल तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, चेंडू निघून जातो तो 2 बाउन्स सरळ निघून जाईल 4 धावांसाठी. तर नक्कीच आस्किंग रेट खूप मोठा आहे. 15 पॉइंट जवळजवळ 50 ह्या आस्किंग रेटने धावसंख्या बनवायची आहे. सुरुवात तर पाहायला मिळते पहिल्या 3 चेंडूवर. आपण जर पाहिलं तर धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते ती म्हणजे 7. इथून ह्या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. मोठे फटके हमला करावा लागेल, पलटवार करायचा आहे, तर त्याच ताकदीची फलंदाजी करावी लागेल. आता मात्र सुरेख चेंडू सरळ निघून जातोय तो लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 धाव कंप्लीट होते. 1 धावेनिशी धावफलक पुढे सरकतंय, ते म्हणजे 8 या आकड्यावर.
तर बघूया अजून या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. प्रयत्न होतोय आणि इकडे नक्कीच थोडस चेंडूने चकवा दिला होता, परंतु राजेश चांगलं बॅकअप करताय. 1 धाव कंप्लीट होते. 1 धावेनिशी धावफलक आपल्याला पुढे सरकताना दिसतंय. ते म्हणजे 9 ह्या आकड्यावर ह्या षटकातील पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज शुभम. स्ट्राईकवर जर पाहिलं तर स्ट्राईकवर पाहायला मिळतो तो म्हणजे संजय. सरळ बॅटने खेळलाय चेंडूला, ड्राईव्ह केलाय चेंडू, निघून जाईल तो वायडिश लॉंगांच्या दिशेने. 1 बाउन्स सीमा पार. चौकारांसाठी या 4 धावेनिशी जर पाहिलं तर धावफलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 13. तर षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर नक्कीच आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो, तो म्हणजेच विशाल डावखुरा असा हा गोलंदाज. नक्कीच 15.50च्या सरासरीने धावगती बनवायची आहे, परंतु कुठे ना कुठे ह्या पहिल्या षटकामध्ये 13 धावा पाहायला मिळाल्या. नक्कीच इकडून जे आस्किंग रेट आहे ते नक्कीच तुम्हाला थोडस अजून इम्प्रूव्ह करावं लागेल. तरच जी धावसंख्या 93 तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकतायत. बघूया पुन्हा एकदा तयार होतो पहिला चेंडू घेऊन दुसऱ्या षटकातील गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच विशाल डावखुरा असा हा गोलंदाज. पहिला चेंडू समोर पाहिलं तर अक्षय उंचावरून मारण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू म्हणता येईल. चेंडू पडल्यानंतर थोडस ऑफ साईडला कट होतोय. नक्कीच डावखुऱ्या गोलंदाजाचा एक नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचाच फायदा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजेच विशाल ह्या ना. तर बघूया दुसरा चेंडू ह्या षटकातील. नक्कीच अक्षय मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालू आहे. मोठे फटके खेळावे लागतील. धावसंख्या खूप मोठी आहे आणि चेंडू सरळ निघून जातोय तो 1 बाउन्स सीमा पार. चौकारांसाठी ह्या 4 धावेनिशी धावफलक आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे 17 ह्या आकड्यावर. नक्कीच मोठे मोठे फटके खेळावे लागतील. 93 धावा बनवायच्या आहेत आणि 93 धावा बनवण्यासाठी तुम्हाला सिंगल डबल नक्कीच नाही चालणार, कारण की तिकडून ज्या प्रकारे शुभम आणि दिनेश यांनी जवळजवळ 300च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या, तोच तुम्हाला आस्किंग रेट ठेवावा लागेल नक्कीच, तरच तुम्ही त्या धावसंख्येपर्यंत तुम्ही पोहोचू शकतायत. परंतु गोलंदाजी सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते सरकार फायटरचे गोलंदाज विशाल यांच्याकडनं. पुन्हा एकदा चांगला चेंडू म्हणता येईल. चेंडू जातोय तो वायडिश लॉंग ऑफच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण व्हायला मिळते. 1 धाव मिळते. ह्या 1 धावेनिशी धावफलक आपल्याला पाहायला मिळते, ते म्हणजे 18 ह्या तयार. स्कॉट बॅटेड फटका, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेकी पाहायला मिळते. तर ह्या 1 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे 19 या आकड्यावर. अजूनही या षटकातील मला वाटतं 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि इथून 2 चेंडूवर 2 हल्ले चढवावे लागतील. आस्किंग रेट जर पाहिलं तर खूप खाली पाहायला मिळते, तर नक्कीच इकडून 2 मोठे हल्ले चढवावे लागतील. आक्रमक क्रिकेट खेळावं लागेल अक्षय आणि संजय ह्यांना. तर बघूया पुन्हा एकदा तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न चुकी होत आहे अक्षय यांच्याकडनं. निर्धाव चेंडू, निर्धाव चेंडू नंतर धावफलक स्थिरावतोय, ते म्हणजेच पाहायला मिळते, ते म्हणजे 19 ह्या धावसंख्येवर जवळजवळ तुम्हाला 15.50च्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. आणि धावा जर पाहिल्या तर 1 षटक 5 चेंडू आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात, ते म्हणजे 19. म्हणजे नक्कीच तुमचा आस्किंग रेट जर पाहिला तर कुठे ना कुठे कमी पाहायला मिळतो. सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते विशाल यांच्याकडनं. पुन्हा एकदा एसटीच्या मागे संदीप घरत झेल टिपताय, गडी बाद होतोय. अक्षय घरत बॅक टू डगआउट. षटक संपताय. 2 षटकाचे पाहायला मिळते, ती म्हणजे 19.
मैदानाच्या आतमध्ये मागच्या मॅचचा हिरो पाहायला मिळतो तो म्हणजे अभिजित. तर बघूया धावसंख्या धावफलकर आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 19. इथून जर विचार केला तर 24 चेंडू आणि विजयासाठी 74 धावा बनवायच्या. खूप मोठा लांबचा पल्ला गाठायचा आहे. कमी वेळेमध्ये तुम्हाला नक्कीच टॉप गिअर टाकून गाडी चालवावी लागेल. नक्कीच हायवेवर चालवा लागेल अभिजित यांना. नक्कीच मोठी खेळी करावी लागेल कारण की इथून जर पाहिलं तर 24 चेंडू आणि 74 धावांची आवश्यकता. विनंती असेल दोन्ही संघांना थोडीशी घाई करा, जास्त टीम मिटिंग करू नका. नक्कीच अजूनही एक आपल्याला फायनलचा सामना, त्यानंतर नक्कीच बक्षीस वितरण समारंभ आपल्याला करायचा आहे. तर बघूया तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजेच दिनेश. ज्या दिनेशने फलंदाजी करताना 14 चेंडू आणि 32 धावा बनवलेला होता. नक्कीच फलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी केली. आता मात्र कर्णधाराने गोलंदाजी विश्वास ठेवलाय. बघूया त्या विश्वासाला पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होतोय. एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का नाही. अभिजित आपल्याकडे स्ट्राईक ठेवतोय, त्याला माहित आहे जेवढी स्ट्राईक माझ्याकडे राहील तेवढंच नक्कीच संघासाठी चांगलं राहील. बघूया ह्या एक धावेनिशी धावफलक आपण पाहतोय ते म्हणजे 20 या आकड्यावर. इथून मात्र जर पाहिला तर 23 चेंडू आणि विजयासाठी जर पाहिलं तर 73 धावा. खूप मोठं लक्ष, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये षटकार का चौकार. नक्कीच मला वाटतं सरांनी क्षमा मागितली होती. चौकारासाठी गेला होता तो चेंडू. तर नक्कीच विनंती असेल आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक श्री आदरणीय सन्मान्य श्री चंद्रकांत वामन पाटील यांचं सुद्धा आगमन झालंय. श्री विकास सखाराम घरत यांचं सुद्धा आगमन झालंय. तदनंतर श्री दत्तात्रय मुकुंद घरत यांचं सुद्धा इकडे आगमन झालंय. तदनंतर जर पाहिलं तर श्री अशोक काशीनाथ यांचं सुद्धा इकडे आगमन झालंय. तर मी आज आणि तदनंतर श्री रघुनाथजी शंकर घरत हे सुद्धा इकडे उपस्थित आहेत. तर त्यांना मी विनंती करेल की या आपण मुख्य व्यासपीठावर बसायचं आहे आणि इकडून मॅचचा आनंद करायचा आहे. तसेच माझे जे गावातील जे ज्येष्ठ खेळाडू ज्या मैदानाच्या पाहायला मिळत आहेत त्या सर्वांना मी विनंती करेल की आपण ह्या मुख्य व्यासपीठावर येऊन इकडून मॅचचा आनंद घ्यायचा आहे. ज्येष्ठ खेळाडू सर्वांची नावं काही म्हणजे समजत नाही इकडून कोण कोण आहे, परंतु सर्वांनी ज्याने ज्याने ह्या बेटेगावला नक्कीच बेटेगावच्या क्रिकेट मध्ये ज्याने ज्याने योगदान दिलं असे सर्व ज्येष्ठ खेळाडू आपल्याला मैदानाच्या मात्र पुन्हा एकदा चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. नक्कीच दिनेश टाटा मला वाटतं सुनील यांच्याकडनं. तर बघूया संख्या आपल्याला धावफलकर पाहायला मिळते ती म्हणजे 38. इकडून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 55 धावा बनवायच्या आहेत. इकडून नक्कीच औपचारिकता जवळजवळ पाहायला मिळते कारण की 12 चेंडू 55 धावा खूप अवघड वाटते. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. परंतु त्याच ताकदीचे गोलंदाज आहेत सरकार फायटरकडे. 12 चेंडू आणि 55 इकडून प्रत्येक चेंडूला तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर बाउंड्री लाईन क्लिअर करायची आहे. तर नक्कीच खूप अवघड आहे कारण की जर पाहिलं तर जे फ्रंटलाईन त्यांचे आपण फलंदाज होते ते नक्कीच तंबूच्या आसऱ्याला आपल्याला पाहायला मिळाले. तर बघूया आता मात्र 5वं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच विशाल. डावखुरा असा हा गोलंदाज विशाल.
पुन्हा एकदा उंचावरून मारण्याचा प्रयत्न, चांगला प्रयत्न होतोय राजेश यांच्याकडनं. बघूया शुभम खूप मेहनत घेत आहेत, खूप दूरवरून चेंडूला अडवलंय आणि एक धाव कंप्लीट होत आहे. त्या एक धावेने धावफलक 39 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तर बघूया अजून या इनिंग मधील 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इकडून जर पाहिलं तर धावसंख्या आपल्याला बनवायची आहे ती म्हणजेच 54 धावा बनवायच्या. चांगला चेंडू म्हणता येईल, खूपच सुरेख चेंडू विशाल यांच्याकडनं निर्धाव चेंडू. तर नक्कीच सामना जर पाहिला तर जवळजवळ सरकार फायटर कडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर ह्या बेटेगाव प्रीमियर लीग 2026 पर्व पाचव्या पर्वामध्ये पुन्हा एकदा जवळजवळ सरकार फायटर आपल्याला मेगा फायनल खेळताना दिसेल. तर बघूया पुन्हा एकदा गडी बाद. तर आता मात्र जर पाहिला तर साहिल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर तर साई सिधोबा चे जे खेळाडू असतील त्यांनी कृपया मुख्य व्यासपीठाच्या जवळ यायचं आहे. जे साई सिधोबाचे जे खेळाडू आहेत तिथे आजूबाजूला जर असतील तर त्याने कृपया मुख्य व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे. तर इथून मात्र ह्या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक राहिले, कारण की जर पाहिलं तर ह्या षटकातील 4 चेंडू टाकून झालेत, अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 39 धावा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. तर शेवटचं आणि अंतिम चेंडू तर आदरणीय सन्मान्य श्री प्रभाकरजी घरत यांचं सुद्धा इकडे आगमन होत आहे. त्यांचं सुद्धा मी मनापासून खूप खूप आभार व धन्यवाद व्यक्त करतोय. तर बघूया या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे विशा. आता मात्र आडव्या बॅटने चेंडू खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सुनील यांच्याकडनं. परत चिंता नसणार आहे, कारण की खूप धावा बनवायच्या आहेत. षटक संपताय 5 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर आपल्याला धावा पाहायला मिळतात, त्या म्हणजेच 39 धावा. इथून विजयी जवळजवळ विजय संपादन करताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सरकार फायटर हा संघ. तर विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. थोडीशी घाई करा, नक्कीच आपल्याला ग्रँड फिनाले मेगा फायनल खेळवायचे. तर बघूया शेवटचा षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतो तो म्हणजे सुनील. तर नक्कीच ग्रँड फिनाले ह्यानंतर नक्कीच या पर्वात 5व्या पर्वामध्ये नक्कीच आपण अंतिम टप्प्यामध्ये प्रवेश करतोय. तर थोडीशी घाई करा, 6 षटकांचा नक्कीच सामना. तर नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आणि वाईट चेंडू पाहायला मिळतो. तर नक्कीच जसा सामना संपतोय तसा सर्वांनी मैदानामध्ये
मैदानामध्ये जायचं आहे. जे सरकार फायटरचे जे खेळाडू आहेत त्याने सुद्धा तिकडेच थांबायचं आहे. एक आपण ट्रॉफी आतमध्ये घेऊन जाऊया. सर्वांनी लाईन अप करायची आहे दोन्ही संघाने. त्यानंतर ट्रॉफी तिकडे घेऊन गेल्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि नाणेफेक होईल. आणि सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती असेल की त्याने सुद्धा जशी मॅच संपते सर्वांनी मैदानाच्या आतमध्ये जाऊन तिकडेच नाणेफेक आपण करून घेऊया. तर नक्कीच मला वाटतं हा तर 4 धावा, ह्या 4 धावेनिशी धावफलक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. तो म्हणजेच 45 ह्या आकड्यावर. तर नक्कीच खूप मोठ्या धावसंख्येचा डोंगर आपण पाहिला सरकार फायटरने उभारला होता. आणि त्या डोंगराखालीच कुठेतरी नागेश 11 आपल्याला